या बिझनेसमध्ये पावणे 3 वर्ष झाले आहेत आणि ज्यांनी मला इथपर्यंत आणलं आणि ज्यांनी मला घडवलं, ज्यांच्यामुळे मी या स्टेजवर आलेली आहे, ज्यांच्यामुळे मला बोलण्याची संधी मिळाली आहे, असे माझे ग्रेट लीडर विजयप्रकाश पाटील, सचिन चव्हाण सर, उमेश चव्हाण सर यांना मी मनापासून धन्यवाद करते की यांच्यामुळे मला या स्टेजवर खूप धन्यवाद करते आणि तुमचाही आशीर्वाद माझ्यापर्यंत असाच राहो, मी अशीच प्रगती करत राहो आणि याच्यापुढे पण अशीच पुढे पुढे चालत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. पावणे 3 वर्षा अगोदर मी एक हाऊसवाईफ होते. माझं जीवन असाधारणपणे जगत होते. जेव्हा माझे मिस्टर होते तेव्हा मला कशाचीच गरज नव्हती. मी म्हणजे बाहेर जायची तेव्हा मी गाडीमध्ये जायची, मला बाजारात जायचं तर मी गाडीमध्ये जायची. माझ्या मिस्टरांची प्रॉपर्टी खूप होती, मी खूप पैशांमध्ये खेळलेली होती. पण अचानक माझ्या मिस्टरांचे निधन झाल्यामुळे माझे जे वैभव आहे, जे इस्टेट आहे, जे काय आहे ते माझ्या नातेवाईकांनी हडप करून घेतले. माझी स्टोरी अशी आहे की माझ्या मिस्टरांच्या दहाव्याच्या दिवशी मला कोर्टामध्ये हजर राहावं लागलं, कारण माझ्या घरच्या लोकांनी माझ्यावरती केस टाकली होती. कारण त्यांना इस्टेटमध्ये हिस्सा पाहिजे होता, प्रॉपर्टी पाहिजे होती. त्यांच्यामुळे त्यांनी मला म्हणजे कोर्टापर्यंत खेचलं. तरी पण मी हार मानली नाही. तरीही मी म्हणजे बाहेरचं जे सुद्धा मी बघितलेलं नव्हतं. मी पहिल्यांदा त्या दिवशी कोर्टात गेले होते तेव्हा मला खूप रडायला यायचं की मी कोर्टामध्ये करू तर काय करू. माझ्या मुलाला घेऊन गेली, माझा मुलगा मला बघायचा आणि मी मुलाला बघायची, काय करावं ते कळत नव्हतं. तरी पण मी हार न मानता मी सत्याची बाजू असल्यामुळे मी कुठेच कमी पडलेली नाही. हे करत असताना म्हणजे मी केस तर जिंकली, पण पुढे चालून जगायचं कसं, कोणासाठी जगायचं, आपले नातेवाईक तर असे आहे, पण जगावं तर लागेलच कारण मुलं होते ना माझ्या ह्याच्यात. पण मग मी विचार करत राहायचे, रोज विचार करत राहायचे की माझं जीवन कसं संपवायचं. पण हा विचार करत असताना मला माझ्या मुलांची आठवण यायची की मला मुलांसाठी तरी जगावं लागणार. तरीही कारण देवावर तर माझा विश्वास नव्हता. देवाने कारण सर्व माझं देवाने हडपून घेतलं होतं. अशा विचार माझे गुरु सचिन चव्हाण सर, गिरिजाप्रकाश पाटील सर असे माझे गुरु मला भेटलेत आणि त्यांनी मला एक उमेद दिली की मॅडम तुम्ही फक्त 5 वर्ष आम्हाला द्या, तुमचे जे वैभव गेलेले आहेत ते पूर्ण वैभव आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मी मनामध्ये ठरवलं की माझं जे गेलेलं आहे ते बाहेर कुठंच मला मिळू शकणार नाही, ते फक्त इथूनच मला मिळणार आहे. मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला. मी सांगितलेलं तसं मी करत गेले. माझं डोकं न वापरता मी माझ्या सिनियरप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी वागत गेली आणि पावणे 3 वर्षामध्ये मी आज STC डॅमपर्यंत पोहोचली. येत्या 15 दिवसाच्या अगोदर मला माझ्या सरांनी मला एक वादा दिला होता, एक प्रश्न केला होता की मॅडम येत्या 15 दिवसामध्ये 7 तारखेच्या फंक्शनला तुम्ही मला STC पाहिजे. मी डन केलं, म्हटलं हो सर काही झालं तरी चालेल, पण मी तुम्हाला 7 तारखेला STC बनवून देणार आणि तो शब्द मी पाडला. सरांनी मला एक प्रश्न केला होता, मॅडम ज्या दिवशी तुम्ही STC होणार त्या दिवशी पहिली लाठी मी तुमच्या हातची बांधेल. मला भावाची गरज होती. मला भावाची गरज असल्यामुळे मी माझा प्राण भरायला लावून मी STC डॅम पूर्ण पार केली आणि पहिली लाठी मी माझ्या सरांना बांधणार. मला सिनियरचा सपोर्ट म्हणजे माझे सचिन सर, गिरिजा मॅडम महिन्यातून 4 ते 5 दिवस तिथं देतात मला जळगावला. सिनियर GPS सेमिनार फक्त आठवड्यातून एकदा राहतं आणि जर आपण नवीन गेस्ट जर बनवले तर त्यांना 15 दिवस GKSच्या याच्यावर ठेवावं लागतं, कारण एखाद्या आठवड्यात जर काही प्रॉब्लेम आला तर GKS सुद्धा नसतं. तर 15-15 दिवस त्यांना त्यांच्या घरी जावं लागतं, त्यांना तोडावं लागतं, 15 दिवस त्यांना सांभाळावं लागतं. 15 दिवसानंतर सर आपला जर काही प्रश्न असला, काही प्रॉब्लेम असेल तर 15 दिवसांनी आपण आपल्या सरांपर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला तर इथं सर्व काही आहेत, सिनियर आहेत, सेमिनार आहेत, तर तुम्ही माझ्यापेक्षा खूप जास्त करणार, पुढे जाणार. एवढं असून सुद्धा मी हार मानले नाही. मी माझ्या अंडरमध्ये 1000 लोकांची टीम बनवलेली आहे आणि मी STC बनवली आहे. तसेच मी माझ्या अंडरमध्ये STC बनवून आणणार, 2 STC बनवणार, 2 ATC बनवून आणणार. म्हणजे जे
बघितले की माझ्या अंडरमध्ये माझे जे आहेत माझ्या अंडरमध्ये जी टीम आहे त्यांची स्वप्नसुद्धा मी पूर्ण करणार आहे. जसं सरांनी मला सांगितलं होतं की मॅडम स्वप्न पूर्ण करणार, तसंच मी माझ्या अंडरमध्ये जी टीम बनवलेली आहे त्यांनासुद्धा मी एक शब्द दिला की माझे जे स्वप्न आहे ते माझ्या सरांनी पूर्ण करण्याचे जे एक वचन मला दिलं आहे, तसं मी तुमच्याकडनं तुम्हाला एक वचन देते की मी जसं सिनियरचा साथ धरून जर चालत आहे तसं तुम्ही सुद्धा माझा हात धरून जर 5 वर्ष जर मला दिले तर माझे स्वप्न जर पूर्ण होत आहे तर तुमचे सुद्धा स्वप्न पूर्ण होतील. फक्त विश्वास ठेवा. आज मी जर इथपर्यंत पोहोचू शकते तर तुम्ही का पोहोचू शकणार नाही. घरातून मला खूप विरोध होता, घरातून तरच काय बाहेरचा सुद्धा विरोध होता आणि माझ्या स्वतःच्या घरातून सुद्धा मला खूप विरोध होता. माझी सासू, माझ्या घरातले सगळे जे काही नातेवाईक होते, एक विचार करा तुम्ही की एक लेडीज जिला मिस्टर नाही आहे ती लेडीज जर बाहेर पडली तर लोक काय बोलतील की तर तुम्हाला माहितीच आहे. तर लोक खूप बोलत होते मला की एक संध्याकाळी रात्री 10 वाजता 11 वाजता एक लेडीज घराच्या बाहेर पडते, रात्री 12-12 वाजेपर्यंत जर घरी येते तर ते विचार काय करत असतील माझ्याबद्दल. पण मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. बाहेरचे तर सोडा हो, पण मग घरातच माझी सासू सुद्धा मला बोलायची की दादा 11 वाजता तू येते, तू करते तरी काय. पण मी गलत काम करत नव्हते. मला माहिती आहे की मला काय करायचं आहे. मला जे गेलेलं वैभव आहे ते पूर्ण मिळवायचं होतं. मी इकडे न बघता, मी कोणाचं बोलणं न ऐकता, मी एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. जर ऐकत असते तर मी आज तुमच्यासमोर 2 शब्द बोलू शकलेले नसते, स्टेजवरती बोलू शकलेले नसते. पण आज मी न ऐकल्यामुळे आज स्टेजवर तुमच्यासमोर आहे. काल मला त्यांना बोलून दाखवायचं नाही, त्यांना करून दाखवायचं आहे. आणि ज्या दिवशी मी त्यांना करून दाखवेल त्या दिवशी मी एक पेढा घेऊन त्यांच्या हातात घेऊन जाणार आहे की हा माझ्या उन्नतीचा पेढा तुम्ही खा. मला जर एवढा प्रॉब्लेम असून सर एकच निश्चय ठेवला, एकच जर आपण तिच्यावरती निर्भय राहिलो की मला हे करायचंच आहे आणि करून दाखवायचंच आहे, तर आपण आपले जे स्वप्न आहे ते स्वप्नसुद्धा पूर्ण होतील. आणि हा निश्चय तुम्ही स्वतःही तसाच माझ्यासारखा जर बनायचा असेल तर एकच निश्चय ठेवा की मला हा बिझनेस करायचा आहे. खूप छान बिझनेस आहे. म्हणजे बिझनेस या बिझनेसच्या माध्यमातून म्हणजे स्वप्नसुद्धा पूर्ण होतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा एक मी इथं निर्णय घेतलेला आहे आणि ते स्वप्न हिच्यातूनच पूर्ण करणार आहे. आणि पहिली सीडी तर